उद्या आहे माझा बर्थडे, तर आज आम्ही सगळे चाललो होतो छोटंसं माझं सेलिब्रेशन करण्यासाठी. तर त्यासाठी मी अशी रेडी झाली होती. नेहाने पण एक छान वन पीस वेअर केला होता. कुणाल आणि प्रतीक्षाने मॅचिंग केलं होतं. तर माहीत नाही कुठं नेणार होता कुणाल, कारण की सगळं कुणालचं प्लॅनिंग होतं. सांगितलं तर नव्हतं कुठे जाणार आहे, तर आम्ही पहिले घरातून निघालो आणि जराच अंतरावरती गेल्यानंतर कुणाल बोलला, "गाडीमध्ये अजिबात सीएनजी नाही आणि पेट्रोल तर इतकं महाग झालं, की अजिबात पेट्रोलवरती गाडी चालवायची इच्छा नाही आहे." तर बराच वेळ तिथं लाईन लावल्यानंतर मी आणि नेहा म्हणजे सीएनजी भरताना सगळ्यांना गाडीतून उतरायला लागतं. तर आम्ही सगळे उतरलेलो. तर नेहाला म्हटलं, "चल एक व्हिडिओ तरी घे माझा, बघू दे मी या वन पीसमध्ये कशी दिसतीये." तर नेहाने माझी एक छोटीशी व्हिडिओ घेतली. तर कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रिन्स तर लगेच निघाल्याच बोर झाला होता. गाडीत बसल्या-बसल्या, "मम्मा मला पाणी प्यायचं, हे करायचं, ते करायचं." त्याचं सुरू झालेलं आणि ऑलमोस्ट तो बोर होऊन गेला होता. प्रिन्स तर कंटाळून गेलेला आणि नेहा कुणालशी गप्पा मारत होती. तर मी प्रिन्सचा व्हिडिओ घेत होते, तर नेहा किती छान ॲक्शन करतीये तिकडनं. त्यानंतर सीएनजी वगैरे भरून झालं आमचं आणि तिथून आम्ही गाडी घेतली आणि सीधा पोहोचलो. आम्हाला जायचं होतं आकाशा या हॉटेलमध्ये. म्हणजे कुणालनी जाता-जाता आम्हाला सांगितलेलं, मॅप लावला होता. तर खरंच त्याची एंट्रन्स इतकी छान होती, कारण मी तर फर्स्ट टाईम गेलेली, पण कुणाल त्याच्या आधी गेला होता. तो बोललेला, "तुला नक्की आवडेल." आणि खरंच मला ते आवडलंही. कारण की माझ्या रिएक्शनवरनं तुम्हाला समजू शकतं, खरंच मला ते खूप आवडलं. कारण त्यांचा एंट्रन्स वगैरे जो जो होता तो खरंच खूप छान होता. तर मी नेहाला बोलली, की "चल नेहा माझे थोडेसे व्हिडिओज घे." कारण की मला खरंच बर्थडेचे वाइब्स जरा येत होते तिथे, म्हणून मी तिला बोललेली. आणि ती माझा व्हिडिओही घेत होती. प्रतीक्षा, कुणाल, नेहा वगैरे सॉरी प्रिन्स ते पुढे गेलेले. त्यांना बोललेलं, "आम्ही टेबल तुम्ही चॉईस करा आणि ऑर्डर तरी द्या." त्यांनी ऑर्डर दिली होती, तर मसाला पापड आलेला आणि पनीर चिल्ली. खूप छान टेस्ट होती. तर आम्ही सगळे खात होतो. प्रत्येक वेळेला सगळ्या व्हिडिओज घ्यायला तर पॉसिबल होत नाही. जरा मेन कोर्सची ऑर्डर दिली आणि आम्ही जरा वेळ जो मधला टाईम मिळालेला त्याच्यामध्ये आम्ही आमचं फोटोशूट आणि हे सगळे जे क्लिप्स दाखवते ना मी तुम्हाला, हे प्रिन्स माझे फोटो खेचत होता. बघा किती छोटा आहे, पण माझे फोटो इतके छान काढत होता. "मम्मा दे मी तुझे फोटो काढतो, मम्मा दे मी तुझे फोटो काढतो." आणि एकदा पण तो फोन कुणालाच घेऊ देत नव्हता. त्यानंतर मेन कोर्सची पण ऑर्डर आली. आम्ही तर काही जास्त मागवलं नव्हतं. जस्ट पुलाव आणि बिर्याणी मागवली होती. तर आम्ही सगळं ते फिनिश करून घरी निघालो. आणि घरी येता-येता मला ना एक आमच्या इथे इतकं छान छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं ना आणि ते इतकं गुबगुबीत होतं ना आणि इतकं क्यूट, म्हणजे बापरे! असं बापरे! रस्त्यावर कोणी असं कुत्रं कसं सोडू शकतं? मी हाच विचार करत होते. आणि रात्रीचे 2 वाजले होते. मी त्याला हातात उचलून घेतलं आणि घेऊन आले. नेहा, मी, प्रिन्स आम्ही तिघंही त्या कुत्र्याला असं सोडायची इच्छाच होत नव्हती. पण मे बी त्या पिल्लूची आई त्याला शोधत असेल कुठेतरी. तर आम्ही काय केलं, त्याच्यासोबत जरा 5 मिनिटं खेळलो. नंतर म्हटलं त्याची आई येऊन त्याला शोधून घेऊन जाईल आणि त्याला मी माझ्या गाडीच्या सीटवरती ठेवलं. आणि प्रिन्स इथे बोलत होता, "मम्मा मी हात लावू का? मी हात लावू का?" खूप छोटं पिल्लू होतं ते. त्याने तर काही चावलं नसतं अजिबात. पण प्रिन्स जरा घाबरतच होता त्याला हात लावायला. नको. आणि एकदाही त्याने काही टच केलं नाही. मग फायनली उशीर खूप झाला होता ॲक्चुअली रात्रीचा. त्याच्यामुळे आम्ही त्याला गाडीच्या तिथेच खाली सोडलं आणि इच्छा तर खरंच होत नव्हती, कारण इतकं क्यूट आणि छोटं पिल्लू बघून. पण काय करणार ना, आमच्याकडे पण असं अलाउड नाहीये कुत्रं वगैरे पाळायला. त्याच्यामुळे मी तिथेच त्याला सोडलं, जेणेकरून त्याची आई त्याला शोधून घेऊन जाईल. पण तो खूप वेळ माझ्याच पायाच्या तिथे फेऱ्या मारत होता. सेलिब्रेशन तर काही झालं नाही, पण मज्जा खूप केली आम्ही.